नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची अ टीनेजर्स प्रेयर ही कविता पाहणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं कल्पना इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरुवातीला टीनेजर्स मीन्स तर काय, तर 13 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलं. टीनेजर्स मीन्स काय, तर किशोरवय. ते 13 ते 19 या वयोगटाला किशोरवयीन वय असे म्हणतात. तर प्रेयर मीन्स काय, तर प्रार्थना. तर देवाकडे केलेली प्रार्थना. तर पहा, किशोरवयीन मुलांनी देवाकडे केलेली प्रार्थना. तर कोणती प्रार्थना केली ती ह्या कवितेत आपल्याला सांगितले. पहा, तर सुरुवात बघा. ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट टेक. तर प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो. तर डिसिजन आय मस्ट टेक, तर मी निर्णय घेतले पाहिजेत. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर मी आहे तो, म्हणजे लेखक स्वतःला टीनेजर समजून ही कविता लिहित आहेत. तर आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर मी तो आहे जो जो निवडलेला आहे रोड, त्या रोडने मी पुढे जाणार आहे. तर सेकंड स्टांजा बघा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. तर मी जीवनाचा मार्ग निवडला आहे, रोड निवडला आहे. दॅट लीड्स अ ग्रेट सक्सेस, की असा मार्ग निवडला आहे की त्या मार्गाने पुढे गेल्यानंतर खूप यश भेटणार आहे, ग्रेट सक्सेस. आणि दुसरा एक मार्ग आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आणि दुसऱ्या मार्गाने प्रवास करत गेल्यानंतर तो एक डार्कन रोड मीन्स काय, तर वाईट मार्गाने जाणारा तो रोड आहे. दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि त्या मार्गाने गेले तर काय होईल, तर खूप आपल्याला अंधकारमय जीवन किंवा दुःख, डिस्ट्रेस मीन्स काय, तर ताण, दुःख भेटेल. अंधाऱ्या रोडनं किंवा वाईट मार्ग निवडला तर दुःख भेटेल, ताण भेटेल. तर तो रोड नको आहे. पुढं सांगा, लेखक त्यासाठी प्रार्थना करतात. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर कृपया देवा माझे डोळे उघड, प्रिय देवा माझे डोळे उघड. दॅट आय माईट क्लिअरली सी. आणि त्याद्वारे मला असं स्पष्टपणे दिसेल. आणि हेल्प मी, देवा माझी मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि मदत कर आणि माझ्या बाजूने उभे राहा आणि काय बरोबर आहे ते माझ्यासाठी घेऊन ये किंवा बरोबर मार्ग मला दाखव. तर पुढचा स्टांजा बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. तर देवा मदत कर मला की मी कधी कधी नाही म्हणू शकू. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट किंवा वाईट गोष्टीला आपण नाही म्हणलं पाहिजे, ह्यासाठी देवा माझी मदत कर. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन मीन्स काय, तर वाईट इच्छा. ज्यावेळेस वाईट इच्छा येतील मार्गात माझ्या, त्यावेळेस मला नाही म्हणायला सांग. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. आणि ते मी काय करू शकू, वाईट मार्गाने दूर जाऊन. कोणता मार्ग, तर आय माईट कीप माय बॉडी क्लीन. तर माझे शरीर मी स्वच्छ ठेवू शकू. आणि फिट ऑर लाईफ ईच डे. आणि माझे शरीर मी क्लीन आणि फिट ठेवल. माझ्या जीवनाकडे मी प्रत्येक दिवशी लक्ष देईल. हे माझ्याकडे ध्येय असू दे, असे देवाला ते प्रार्थना करतात. लेखक स्वतः एक टीनेजर्स म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत. व्हेन, शेवटचा स्टांजा पहा. व्हेन माय टीनेजर इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे किशोरवयीन वय संपेल तेव्हा. आणि आत्ता आय नो म्हणजे आत्ता मला ठाऊक आहे. दॅट आय विल सी. आणि मी पाहू शकत आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आणि मी जीवन खूप चांगल्या प्रकारे जगलो. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण जीवन मी चांगल्या प्रकारे जगलो असे लेखक सांगतात, कारण नेहमी देवा तू माझ्या बरोबर होतास म्हणून. आणि लेखकाचे नाव काय सांगितले, जे मॉर्स. तर हे स्वतः लेखक कविता सांगत आहेत. तर इथं टीनेजर्स मुलाची
मनातील भावना इथं लेखकाने सांगितलेल्या आहेत. तर ह्याचे तुम्ही रायमिंग्स वर्ड पहा आणि कविता परत एकदा करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.